नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत बिहुरी पठारवाडी या ठिकाणी। दिनांक 27 जानेवारी रोजी या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य असं खासदार केसरी मैदान दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पार पडणार आहे। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे सगळं आपण आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। नमस्ते दादा। नमस्ते। काय सांगाल मैदाना संदर्भात कसं आहे आणि हे कितवं पर्व आहे? येणाऱ्या 27 जानेवारीला हे तिसरं पर्व आहे। सलग 3 वर्ष या बिहुरी पठारवाडीच्या मैदानावरती आपण खासदार केसरीची बैलगाड्या ओपनची स्पर्धा या ठिकाणी घेत आहोत। अतिशय भव्य दिव्य गेल्या पाठीमागच्या 2 स्पर्धा आपण केल्या आणि ही त्याच पद्धतीची भव्य दिव्य स्पर्धा करण्याचा आमचा सर्व संयोजक मंडळीचा मानस आहे। माया पुरंदर हवेलीचं राजकीय सामाजिक वैचारिक वैभव माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी बिहुरी असेल, पठारवाडी, त्याचप्रमाणे गराड, चांबळी, हिवरे आणि अखिल पुरंदर तालुका बैलगाडी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे। या मैदानाचा बक्षीस वितरणाच्या प्रसंगी या ठिकाणी ज्यांनी बैलगाडा बंदीच्या बाबतीमध्ये मोठं काम त्या ठिकाणी लोकसभेमध्ये केलं ते खासदार अमोलजी कोल्हे, त्याचप्रमाणे महासंसदरत्न आपल्या सर्वांच्या लाडक्या भगिनी ज्यांच्या नावाने या ठिकाणी स्पर्धा होते त्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे, या तालुक्याचे आमदार संजयजी जगताप, त्याचप्रमाणे सनदी अधिकारी आमचे सर्वांचे मार्गदर्शक संभाजीराव झेंडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। बरेच मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। पाठीमागची त्या ठिकाणी 2 मैदान आपण या ठिकाणी केली। अतिशय पारदर्शक, स्वच्छ, चांगली त्या ठिकाणी मैदानं आपण पार पडली। हेही मैदान तशाच पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही सर्वजण पाडणार आहोत। आता तुम्ही बघितलं, अतिशय सर्व संयोजक मंडळींनी कष्ट घेऊन अतिशय चांगल्या फाट्या तयार करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। त्याचप्रमाणे कुणावरही बैलगाडी चालकावरती, मालकावरती, बैलगाडी प्रेमीवरती कुणावरही अन्याय होणार नाही आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये या स्पर्धा त्या ठिकाणी आपल्याला सर्वांच्या साथीनं पार पाडायच्या आहेत। आपण पाहिलं तर बैलगाडी मालकांनी आणि बैलगाडी प्रेमींनी जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर वेळेत बैलगाड्या झुकणे पुकार झाल्यानंतर खाली जाणं, त्या वेळेत सोडणं, त्या खाली सुट्टीच्या वेळेस तिथल्या जो सुट्टी मेकर असेल किंवा अजेंडा पंच असेल त्यांना त्रास न देणं, जर सर्वजण आपण त्या ठिकाणी इथून पाठीमागं झाल्या त्याच्यापेक्षा आणखी चांगल्या स्पर्धा या ठिकाणी होतील। पाठीमागं वडकी असेल, सासवड असेल किंवा इकडे जी आपली मैदानं झाली अतिशय चांगली आणि सुंदर मैदानं झाली, तशाच पद्धतीचे खासदार केसरीसुद्धा या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे। माझं बैलगाडा प्रेमी, बैलगाडी चालक, मालक यांना नम्र आव्हान आहे की आपण येणाऱ्या 27 जानेवारीला या पठारवाडीवरच्या मैदानासाठी यावं आणि या बैलगाडी शर्यतीचा अनुभव थरार त्या ठिकाणी आपण सर्वांनी अनुभवा, ही सर्व बैलगाडा मालकांना, चालकांना आणि बैलगाडी प्रेमींना आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। दादा नमस्ते। नमस्कार। आपलं नाव दादा? मी गणेश खटके। काय सांगाल मैदाना संदर्भात? हे तिसरं पर्व आहे खासदार केसरीचं। या तिसऱ्या पर्वामध्ये आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी आपण बघताय की साधारण 14 फुटी फाटी तयार केलेल्या आहेत असून आपल्या बारामती मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आदरणीय झेंडे साहेब माजी सनदी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे भव्य दिव्य मैदान पार पाडत आहोत। या मैदान पार पाडण्यासाठी आमच्या संयोजक कमिटीने फार प्रचंड कष्ट घेतलेले आहेत। तरी माझी सर्व बैलगाडा चालक, मालक, बैलगाडा शौकीन यांना नम्र आव्हान राहील की आपण जास्तीच्या संख्येने या मैदान पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावे। दादा नमस्ते। नमस्कार। आपलं नाव दादा? माझं नाव ज्ञानेश्वर कटके। काय सांगाल मैदाना संदर्भात? या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत? या मैदानाचे नियम अटी जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने ठरवून दिलेले आहेत, अगदी तंतोतंत पालन होणार आहे। या मैदानात शेपूट चावणे, त्याच्यावरती जाग्यावरती त्या ड्रायव्हरवरती गुन्हा दाखल होणार आहे। दुसरी गोष्ट, फोक कुठलीही आसोड फोक वापर केला जाणार नाही, जो दिसेल त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार आहे आम्ही। ह्या मैदानात सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही आयोजकांच्या नावावर
किंवा गावातल्याच्या नावं बाहेरची गाडी पळणार नाही, फायनलला कुठली डायरेक्ट गाडी पळणार नाही. आणि राहिली दुसरी गोष्ट महत्त्वाची की जी बैलगाडी मालक आहेत की त्यांनी 100% आम्हाला सहकार्य करायचं. खाली फक्त एकदा वळवायच्या देणार आहे आम्ही. बरं. जर दुसऱ्यांदा ती गाडी वळवायला त्रास दिला त्या गाडीचा विचार केला जाणार नाही आणि त्यांनी तक्रार घेऊन सुद्धा आमच्याकडे यायचं नाही. 100% नियम आणि अटीत हे मैदान आम्ही घेणार आहे. या मैदानाचं एकूण फाट्या किती आहेत? ह्या मैदानात एकूण फाट्या आहेत 8. आतमध्ये फाटीचे किती अंतर आहे? आतमध्ये 12 फूट. हां, त्याचबरोबर लॉबी टचचा काय निकाल असणार आहे? लॉबी टचला आता इथून पाठीमागच्या मैदानात आमच्याकडे अंतर कमी असल्यामुळं आम्ही लॉबी टचला निकाल इथं दिलेला आहे. हां, पाठीमागच्या मैदानात आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला बी विनंती केली होती की आमच्याकडे जागा कमी आहे, त्याच्यामुळं आम्ही लॉबी टचला काय होतं पळणाऱ्या बैला अन्याय होतोय. बरोबर. सुट्टीत काय झालं थोडं हे झालं तर लॉबी टचला निकाल आम्ही सर्वानुमते द्यायचं ठरवलेलं आहे. आणि तास पलटी केलं तर? तास पलटी केलं तर गाडी बाद होणार. त्याचबरोबर पल्ला किती फूट आहे? पल्ला आपला 800 फूट आहे. 800 फूट आहे. खाली सुट्टीला मुबलक जागा आहे का? खाली सुट्टीला मुबलक जागा आहे, 10 गट उभे राहते एवढी जागा आहे. पुढे निकाल रेषेची किती जागा आहे? पुढे निकाल रेषेच्या पुढे एक 400 फूट जागा आहे. हां, त्याचबरोबर एका वेळेस किती गट जाणार आहेत खाली? एका वेळी 10 गट खाली जाणार. आणि टाइम लिमिट किती असणार आहे? 8 मिनिटाचं. तर त्याच्याबरोबर गाड्यांच्या नोंदीचं कसं स्वरूप असणार ते सांगा. नाही, गाड्या सगळ्या ऑनलाईन नोंद घेणार आहे आपण. हां. आणि प्रथमतः 512 गाड्यांना प्राधान्य दिलं जाईल. मैदानावर कसली नोंद होणार नाही होणार. हां, मैदान किती वाजता चालू होईल? सकाळी 9:30 वाजता. 9:30 वाजता चालू होईल. आणि उजेडात फायनल होणार? 100% होणार. या मैदानाचं खाली झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे? प्रसिद्ध झेंडापंच कालिदास अप्पा गाटे, समालोचन कोण करणार आहे? प्रवीण गाटे आणि मयूर तळेकर. आणि लाईव्हचं प्रक्षेपण कोण करणार आहे? STC लाईव्ह आणि तात्या शिरे चित्रीकरण. त्याचबरोबर ही जी बैलं धावतात त्यातलं विजेत्या गाडीचा निकाल कशावर आहे? बैलाच्या तोंडावर का पायावर? पायावरती. पायावरती. हम्म. आणि त्याचबरोबर तुम्ही बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल की बऱ्याच वेळा अटीतटीचा निकाल झाला की गोंधळ उडतो, त्या संदर्भात काय सांगा? नाही, आपण त्यासाठी स्क्रीनची साईज बी वाढवलेली आहे. हां, 12x16ची स्क्रीन ठेवलेली आहे. हां, मोबाईलचं काय कोणाचं ग्राह्य धरणार नाही. हां. आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला आमची विनंती आहे की सर्वांनी ह्या मैदानाला हजर राहून आमच्याकडून काय समजा चुकलं वाकलं त्यांनी सांगून आम्ही त्यात सुधारणा करू आणि जे काम थांबलंय हे काम चालू करावं. आणि ही आमची त्यांना कळकळीची विनंती राहील की सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. बरोबर. आणि त्या दृष्टीने हे पहिलं मैदान संघटनेच्या ह्याच्यात 100% आपण पारदर्शक करू. आता ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे का? हो, झाली ना कालपासून. कधीपर्यंत ऑनलाईन नोंद राहणार आहे चालू? 26 तारखेपर्यंत. किती वाजेपर्यंत? संध्याकाळी 10 पर्यंत. 10 पर्यंत. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडी मालक नाना पिसे आहेत. नाना नमस्ते. नमस्ते. काय सांगाल मैदानासंदर्भात? हे तिसरं पर्व आहे. कंटिन्यू तुम्ही मैदान घेता. बेहुरी पठारवाडीचं नाव महाराष्ट्रात निघतं. अतिशय पारदर्शक आणि शिस्तबद्ध मैदान होतात. सांगा त्याच्या संदर्भात. मैदान आमचं एक नंबरच होणार, काही विषयच नाही. आता सगळ्या आयोजकांनी सांगितलेलेच आहे मैदान कसं रूपाने होणार आहे, काय होणार आहे. आणि आमचं बक्षीस पण चांगले आहेत. आम्ही पहिलं बक्षीस बुलेट गाडी आहे, दुसरं बक्षीस शाईन गाडी आहे, तिसरं बक्षीस स्प्लेंडर गाडी आहे, चौथं 61,000, 51,000, 41, 31 आणि 21. आणि मी गाडी का होतं बाहेरच्या मैदानावरती गाड्या पासिंग करून देत नाहीत, पैसे घेतात. पण आपल्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही फक्त त्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड त्यांचे काय लागणारे पेपर घेऊन यायचे, पासिंगचा खर्च पण आपणच करणार आहोत. म्हणजे विनाशुल्क. हो हो. आणि दुसरा विषय क्वार्टर फायनल पण ठेवलेले आहे. क्वार्टर फायनलला 1 ते 8 नंबर आहेत. प्रत्येक 1 ते 8 नंबरला आपण छकडा ठेवलेला आहे. आणि बक्षीस पण ठेवलेलं आहे 15,000, 12,000, 10,000. नाना, आता ही वेगळी संकल्पना तुम्हाला कशी सुचली की छकडा ठेवलाय आणि पारितोषिक पण ठेवलंय? काय होतंय, पैसे दिले तर काही त्याचा उपयोग नाही. कमीत कमी गाडीवाला इतकं लांब नाही येणार, चांगली बैल राहणार. आपला छकडा कमीत कमी 14,000चा छकडा आहे. बरं. एक छकडा. आणि पैसे असे ठेवले की कमीत कमी छकडा देऊनचा उपयोग नाही तर त्या ड्रायव्हरचं कमीत कमी आपण जे बक्षीस देणार आहे त्या बक्षिसात त्या ड्रायव्हरचा, बैल सोडणाऱ्यांचा खर्च निघून जावं, गाडीवाल्याला ताण येणार नाही. त्याकरता आपण छकडा आणि रोख स्वरूपाचे पैसे ठेवलेले आहेत. दरवर्षीच नाना खासदार केसरी काहीतरी वेगळं करत असतं आणि ते सगळं संबंध महाराष्ट्रामध्ये लागू केलं जातं किंवा त्या पद्धतीचा आदर्श घेतला जातो. खासदार केसरीच्या संदर्भात सांगा, कशामुळे हे तुम्ही आयोजन नियोजन करता आणि कसं डोक्यात आलं की तुम्हाला ह्याला खासदार केसरीच नाव द्यावं म्हणून? खासदार केसरी ही संकल्पना आम्हाला ना म्हणजे योगेश नानांनी आमच्यापाशी मांडली की आपण आपल्या तालुक्याचं काहीतरी वेगळं चालू करू.
आणि त्यांच्यापासून सुरुवात झाली. हां हे 3रं वर्ष आहे आणि काय दरवर्षी 8 गाड्या बक्षीस जातात. बरं गाड्या भरपूर येतात, टॉपच्या गाड्या येतात. मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की बाबा ठीक आहे 8 गाड्या अजून 8 गाड्यांना आपण बक्षीस देऊ. म्हणून आम्ही 16 गाड्यांचा विचार केला. बरं. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख राजकीय व्यक्ती कोण कोण उपस्थित राहणार आहेत? खासदार अमोल कोल्हे येणार आहेत, खासदार सुप्रियाताई येणार आहेत, आमदार पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि सर्व आज माझे जे नेते मंडळी आहेत ते सर्वच उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला तुम्ही ह्या ही जी शर्यत होणार आहे ह्यातनं काय आव्हान करणार की काय व्हावं त्यांनी म्हणून? परवा पण आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे विलास पैलवानशी आणि बाकीच्या लोकांचा कॉन्टॅक्ट त्यांच्याकडनं आज आम्हाला भेटणार आहे. आम्ही वैयक्तिक सगळ्यांनाच फोन करून बोलवणार आहे. सगळ्यांचा आम्ही इथं मान सन्मान करून त्यांना सत्कारही करणार आहे. त्याचबरोबर आता बऱ्याच ठिकाणी मैदान होतात, राजकीय व्यक्ती येतात, भाषणं वगैरे लागतात, त्याच्यामुळं आपल्या खेळाला विलंब होतो. तसं काय इथं पाहायला मिळणार नाही. नाही? इथं काय तसं पाहायला भेटणार नाही. इथं फक्त ज्यावेळी सेमीचा आपण गट काढू, सेमीच्या गाड्या ज्यावेळी झुपतील त्यावेळी फक्त एक 15-20 मिनटं त्यांच्याकरता आपण ते जागा मध्ये एक 15-20 मिनटं त्यांची भाषणं किंवा काही त्यांचं असेल ते त्याचबरोबर होईल. ह्या ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी इथं पशुवैद्यकीय अधिकारी ॲम्ब्युलन्स उपलब्ध असणार? हो सर्व टीम आहेत, त्याची काय अडचणच नाही. ॲम्ब्युलन्स आहे, डॉक्टर आहेत, पोलीस फौज आहे, सगळं मध्ये सगळं नियोजन आणि निकाल रेषेवरती प्रेक्षक कंट्रोल केलं जाईल का? निकाल रेषेपासून 50 फुटावर तुम्हाला पुढे पब्लिक दिसणार नाही. बरोबर. त्याचबरोबर तुम्ही एक आणि दुसरं एक म्हणजे या दरवर्षी 500 फूट बॅरिकेड असतं आपलं. यंदा आपण पार्थ कडेपर्यंत म्हणजे 100 फूट खाली सोडले नाही, सगळं बॅरिकेडच आहे. सगळं बॅरिकेड 700 फूट बॅरिकेड आहे. त्यामुळे पब्लिक तुम्हाला आतमध्ये काही दिसणार नाही. आणि गाड्या सोडून येणाऱ्यांनी गाडी सोडली की बाहेरनच यायचं, मध्ये त्यांनी यायचंच नाही. हितफाटी संबंध महाराष्ट्राला माहिती आहे, पण एक आमच्या मुलाखतीतला भाग असतो तो प्रश्न विचारतो, ह्या मैदानाच्या आजूबाजूला विहीर, ओढा, नाला, तसं धोकादायक परिस्थिती काही आहे? काही नाही. बरोबर. तुम्ही आयोजक म्हणून बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करावं? बहुसंख्येने सगळ्यांनी उपस्थित राहावं ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद दादा. मित्रांनो, प्रसिद्ध समालोचक प्रवीण घाटे सर आहेत आपल्या समवेत. प्रवीण सर, काय सांगाल मैदानासंदर्भात? या मैदानाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर संबंध महाराष्ट्रामध्ये एक बैलगाडी मालकांना ज्या मैदानामध्ये समान न्याय दिला जातो या नावाने प्रसिद्ध असलेलं आमचं भिवरी पठारवाडी पंचक्रोशीचं मैदान, खासदार केसरी किताबाचं मैदान, येत्या 27 तारखेला मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या नियम अटी ज्या आहेत त्या आत्ताच आयोजकांनी सर्व सांगितलेले आहेत आणि त्याचं तंतोतंत कसं पालन गाडी मालकांनी करायचं आहे ते गाडी मालकांनीसुद्धा लक्षात घ्यायचं आहे. की आता नानांनी आत्ता सांगितलं की खालीसुद्धा गाडी सोडताना जर कोणाची गाडी पुढं सुटली किंवा त्याच्यानंतर कोणी बाईलाच मारहाण करताना आढळला तर त्याच्यावरती 100% गुन्हा दाखल होणार का तर होणारच. आणि त्याचबरोबर या मैदानामध्ये आमच्या आयोजक कमिटीने सुद्धा एक अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पण विनंती केलेली आहे की जे आपलं कार्य थांबवलेलं आहे ते या मैदानापासूनच पुन्हा एकदा चालू करावं. आणि त्याचबरोबर या मैदानामध्ये कुठल्याही बैलगाडी मालकावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही त्याची संपूर्ण ग्वाही या आयोजक कमिटीने घेतलेली. तर येत्या 27 तारखेला महाराष्ट्रातील बैलगाडी मालक असतील, त्याचबरोबर परराज्यातून येणारे बैलगाडी मालक असतील, यांनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं हीच माझ्या वतीने मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.